नमस्कार, मी कल्पना. आता ही आपण भाताची चकली पाहू. त्यासाठी मी इथे भात शिजवून घेतलेला आहे. हे बघा, खुसखुशीत अशी ही भाताची चकली आहे. बनवायला कमी वेळ लागणारी आणि खूपच कमी खर्चाची आणि अगदी कमी वेळात भात शिजवून याच्यापासून आपण 2-3 प्रकारच्या रेसिपीज बनवू शकतो. एकचदा भात शिजवायचा आणि 3 टाईपच्या रेसिपी बनवायच्या. आता इथे माझे सकाळचे कामं उरकलेले आहेत आणि लवकरच मी हा भात शिजायला मांडलेला आहे. त्यासाठी मी इथे गरम पाणी ठेवलेलं आहे. सकाळीच लवकर तुम्ही तुमचे कामं आटपून आणि करू शकता. सगळे कामं आटोपले की तुम्ही इकडे भात शिजला की भात अर्धा एक तास थोडा थंड होऊ द्या. एकदम जास्ती कडक नका होऊ देऊ. आणि हा भात थोडा असंच ठेवा, म्हणजे काय होईल, चकली चांगली होते आणि तेलात लवकर फुटते. आता पाहिजे तर इथे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. यासाठी मी इथे कंट्रोलचा तांदूळ वापरलेला आहे. आपल्या तुम्ही घरच्या तांदळापासूनही करू शकता आणि खंडा चुरी येते त्याच्यापासूनही करू शकता. आता इथे बघा, तांदळामध्ये काही कचरा वगैरे असतो, त्यासाठी इथे पाणी टाकून भरपूर पाण्याने या तांदळाला चांगलं 3 ते 4 पाण्याने चांगल्या हाताने हलवून याच्यातलं पूर्ण कचरा काढून घ्यायचा आहे. आणि मी चांगले धुवून घेतलेले आहे. हे बघा, कुठल्याही तांदळापासून होतो. जी एकदम बारीक चुरी असते त्याच्यापासूनही होतो, पण भाताला थोडं पाणी जास्ती लागते आणि खंडा चुरी असते त्याला कमी लागते, तर त्यांनी पण होते. आणि कंट्रोलचे तांदूळ तुमच्या घरी असतेच प्रत्येकाच्या घरी, तर त्यांनी बनवा. आपले महागडे तांदूळ याच्यासाठी घ्यायची काही गरज नाही आहे. चव सारखीच येते कुठल्याही तांदळाने बनवा आणि खूपच मस्त. मला तर खूपच आवडते. मी यावर्षी पूर्ण 2 किलोच्या प्रमाणात या केलेल्या आहे. घरी मुलांना पण आवडते आणि मला पण आवडते आणि खूप कमी वेळात आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. धापोडे कुरडे यांना खूप वेळ लागतो, म्हणजे भाताच्या चकल्यांना. याचे सांडगे पण होतात आणि याचे पापड पण होतात, प्लेन आलूच्या पापडासारखे किंवा तांदळाच्या पिठाचे जे पापड करतो आपण वाफवून त्याच्यासारखे पण पापड, आणि खूपच चवीला टेस्टी लागतात. आता इथे गॅसचा फ्लेम ऑन करून घेऊ आणि इथे एक गंज ठेवू. मोठा प्रमाण जास्ती आहे म्हणून जरा मी थोडा मोठा गंज ठेवलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी ठेवू उकळायला. इथे आंधण गरम पाण्याचं प्रमाणात ठेवा, जेवढं तुम्हाला करायचं आहे. आता इथे माझे 2 किलो तांदूळ आहेत, त्याच्यासाठी मी मोठा गंज ठेवलेला आहे. आणि पाणी पण भरपूर, कारण तांदूळ जुना असतो त्याच्यामुळे त्याला भरपूर पाणी लागते. कमी पाण्यात होत नाही. नवीन असला तर पाणी कमी लागते, पण जुन्या तांदळाच्या बनवा भरपूर प्रमाणात होतात आणि वाढतात. आता अंदाजे पाणी ठेवून द्या आणि जास्ती ठेवा थोडं, तांदूळ जास्ती असल्यामुळे, आणि बाजूला काढून ठेवून द्या. आता इथे एक मी एक मोठी परात झाकलेली आहे. गंज मोठा आहे, प्रमाण थोडं चकलीचं जास्ती आहे आणि खूप टेस्टी होते. बघा, खूपच छान झटपट रेसिपी आहे. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. व्हिडिओ थोडा लांब आहे पण सविस्तर माहिती सांगत आहे. बघा, आता इथे पाण्याला पूर्ण उकळी आलेली आहे, पाणी उकळून झालेलं आहे. आता इथे मीठ टाकू, झाकण काढून थोडं सांभाळून वरून टाका, आणि खूप गरम आहे आंधण. आणि आता मीठ टाकल्यानंतर चवीसाठी तुम्ही याच्यामध्ये हे बघा, आता मीठ टाकून थोडं मीठ ढवळून घ्या, सगळीकडे मिक्स करा. आणि आता आपण याच्यात चवीप्रमाणे हे बघा, कोणी हिरवी मिरचीची पेस्ट टाकतात, कुणाला तिखट आवडते तर कुणाला मिरी आवडतात. जे जसंही तुम्हाला आवडते त्याप्रमाणे करा. मी इथे तिखटाचाच वापर केला आहे. हिरवी मिरची वगैरे काही खूप तिखट असते, मुलं खात नाही. जाड मिरचीचा वापर करू शकता. चवीसाठी मिरी, ओवा आणि जिरं हे सगळं टाका. आणि हे बघा, मी इथे तांदूळ टाकून घेतलेलं आहे, कारण काय माझ्या बाजूला सगळं काढून तर माझ्या लक्षात नव्हतं मीठ टाकून. नंतर मी सगळं टाकलेलं आहे, तिखट, जिरं, त्याच्यामध्येच थोडे काळे मिरे घेतलेले आहे. चव छान येते. आणि पाहिजे तर तुम्हाला कढीपत्ता टाकू शकता, नाहीतर वाळून जाते तो, काही याच्यामध्ये खराब नाही होत. आणि नका टाकू, नसेल तुम्हाला टाकायचं तर. आता तांदूळ इथे पूर्णतः टाकून घ्या आणि मस्त त्याला चांगली एक उकळी खतखत येऊ द्या, चांगलं शिजू द्या थोडा वेळ. आणि नंतर एक 5 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं कमी याच्यावरती हा भात भरपूर जास्ती प्रमाणात असल्यामुळे याला. आता हे बघा, मीठ, तांदूळ सगळे चांगले इकडे तिकडे मिक्स करून घ्या. आता राहिलं होतं तिखट, मी ह्या सगळ्या वस्तू पाण्यातच टाकते पण विसरली, त्याच्यामुळे आता वरून टाकत आहे. आणि जिरं पण टाकत आहे वरूनच.
आणि सगळं चांगलं इकडे तिकडे एकजीव करून घ्या, मिक्स करून घ्या. म्हणजे काय होईल, सगळीकडे हे सगळं लागून जाईल. आणि पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. जर पाणी कमी जास्त आपल्याला वाटलं, जास्ती बाहेर काढून ठेवायचं आणि कमी झालं पटकन टाकून द्यायचं. पाणी गरम राहते, त्याच्यामुळे काय होते, लवकर आपला भात पुन्हा शिजून येतो. आणि एकदाच भरपूर प्रमाणात केलं की पुन्हा आपल्याला 2-3दा. आणि हे बघा, आता चांगलं मी इथे सगळं मिक्स करत आहे. आणि तुम्ही तुमच्या घरी कोणते कोणते आयटम उन्हाळी वस्तू केलेल्या आहेत त्या मला कॉमेंट्स करून सांगा. आणि माझ्या रेसिपीमध्ये तुम्हाला कुठली कुठली रेसिपी आवडते तेही तुम्ही मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आता जिरं राहिलं होतं माझं, तेही टाकलं. याच्यामध्ये काळे मिरे पण बारीक केलेले आहेत. आणि थोडं आणि हे बघा, कढीपत्ता तुमच्याकडे असेल, वाळलेला असेल तर तुम्ही टाकू शकता, छान चव येते. आणि हे बघा, हळद पण पाहिजे असेल तर कलर चांगला येतो. आणि कुणाकुणाला पांढऱ्या आवडतात तर तुम्ही मिरचीची पेस्ट टाकून करा, किंवा नुसतं मीठ घालून जर तुम्हाला फिक्के आवडत असेल तर तसंही करू शकता. आणि मिरे टाकलेल्या जरा पांढऱ्याच होतात, तर नुसते मिरे टाकूनसुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे करू शकता. आणि तुम्ही पण सांगा मला तुमच्या आवडीनिवडी, तुमच्या घरी तुम्ही काय काय प्रकार केलेले आहे, उन्हाळी कुठले कुठले प्रकार केलेले आहे ते सांगा. आता इथे भात मी झाकून ठेवते आणि एक 10 मिनिट याला एकदम कमी याच्यावरती, उन्हाळा असल्यामुळे कमी याच्यावरती लवकर शिजून जातो. जास्त हाय फ्लेम नका ठेवू, खालून लागून येईल बुडाला आणि लवकर मुरून येतो. हे बघा, आता इथे 10 मिनिटात माझा भात पूर्ण फुलून तयार झालेला आहे. आणि आता आपण इथे पाहू, चेक करू, भात पूर्ण शिजून गेलेला आहे. आणि आता उन्हाळी वाळवण्याचे प्रकार मी सगळे माझ्या याच्यामध्ये रेसिपी टाकलेले आहेत. आता इथे बाहेर मोठा आवार आहे, घर मोठं असल्यामुळे मागे भरपूर जागा आहे, तर मी इथे बाहेर ह्या चकल्या परड्यावरती टाकलेल्या आहे. आणि पुन्हा काही तिकडे मागे पण आवार आहे, तर तिथे मी जास्ती प्रमाण असल्यामुळे एक पांढरा कापड टाकलेला आहे आणि त्याच्यावरती पिळून घेतलेले आहे. जास्ती प्रमाण असल्यामुळे पुन्हा परडे जास्तीचे लागले, त्याच्यामुळे त्याच्यावर टाकलेले आहे. आणि याचेच सांडगे पण होतात वड्याप्रमाणे. आपण ज्या वड्या बनवतो डाळीच्या, मूग डाळीच्या, उडद डाळीच्या, त्याप्रमाणे याच्या वड्या टाकून घ्या. आणि थोडं थंड येऊ द्या. जे आपल्याला पापड बनवायचे आहेत ना, नंतर मी याची पुन्हा रेसिपी टाकेल. पापड तर खूपच सुंदर वाटतात, फुटायला तळायला लवकर सोपे आणि खायला पण एकदम टेस्टी, एकदम रुचकर आणि पटकन तुटतात, खुसखुशीत. तिन्ही प्रकार एकदम अगदी खुसखुशीत होतात. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटते ते मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही पण सांगा, मला माझ्यासोबत बोला, कमेंट्स करा, ताई आम्ही पण हे केलं आहे, तुम्ही पण मला काय काय करतात ते मी पाहीन. तुमचे चॅनल सर्च करून तुम्ही मला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, मी तुम्हाला करेन. आता हे बघा, जसं जसं टाकून झालं तसं जसं तिकडे मी मागे हे परडे नेऊन ठेवलेले आहेत. आणि पुन्हा एक माझी ताई आहे बाजूला. आता सोबत मिळून आम्ही हे सगळं केलेलं आहे, त्याच्यामुळे पुन्हा इथे मोठं कापड टाकून, इथे बघा मागे मंदिर आहे, मोठा आवार आहे, घर मोठं आहे, 4 ते 5 हजार स्क्वेअर फूटमध्ये आहे. तर वाळवण घालायला खालीच जागा आहे. आता इथे पांढरा मोठा कापड टाकलेला आहे धोत्राचा, त्याच्यावरती हे बघा ताई आहे बाजूला, तिची मुलगी पण आहे सोबत, ती व्हिडिओ शूट करत आहे, मला मदत करत आहे. आणि आम्ही दोघी मिळून या चकल्या पिळलेल्या आहे. प्रमाण जास्ती असल्यामुळे एक जण लागतोच, पण भात शिजवायला वगैरे काही करण्याची गरज नाही. तांदूळ धुवून पटकन आपण मांडली की लवकरच शिजतात. थोडं लक्ष द्यायचं, जळू वगैरे नाही द्यायचे. आणि हे बघा, इथेच मी मागच्या अंगणात माझ्या सगळ्या रेसिपी जेवढ्याही मी यूट्यूबवर वाळवण्याच्या दाखवलेल्या आहेत तेवढ्या, मिरची, सांडगे व्हायची आहे माझे. आणि बाकी सगळं जे दाखवित आहे ते सगळं मी इथेच वाळवण्याच्या रेसिपी सगळ्या इथेच टाकते. उपवासाचे पदार्थ पण मी आता यूट्यूबवरती टाकणार आहे, तेव्हा तुम्ही पण मला सपोर्ट करा. आणि तुम्ही काय काय केलं, कसं कसं करता, प्रत्येकजण मला कॉमेंट करून सांगा. आम्ही तुमचे चॅनल सर्च करून बघील, आवडीनिवडी प्रत्येकाच्या आपण शेअर करू. मी तुमच्या रेसिपी पाहीन, ट्राय करीन, तुम्ही माझ्या करा. आपण करतोच ना एकमेकाच्या रेसिपी, ट्राय चांगलं वाटते. आणि हे बघा, आता इथे हे संध्याकाळच्या वेळी सुकून तयार झालेले आहेत. आता हे बघा, थोडं सुकल्यानंतर प्लास्टिकवरती घातले ना तर लवकर पलटायला येतात आणि लवकर पलटतात आणि वाळून पण लवकर तयार होतात. आणि कापडावरच्या पण लवकर निघतात, कारण थंड झाल्यानंतर भात कसा कडक येतो त्याच्यामुळे लवकर. आणि वाळून
या आपण वर्षभर स्टोअर करून ठेवल्या, 2 वर्षसुद्धा याला काही होत नाही. पण फक्त एवढंच आहे की वाळवायच्या चांगल्या. हा भात आहे, याला हे बघा किती प्रमाणात, माझ्या भरपूर प्रमाणात चकल्या झालेल्या आहे. इकडे आजूबाजूच्यांना मी केल्या तर सर्वांना आवडल्या. तर भात असल्यामुळे फक्त याला चांगली ऊन पाहिजे. पावसात बादलमध्ये वगैरे नका करू. बघा तळून किती मोठी, छोटीशी चकली तळली तरी किती मोठी झालेली आहे. आणि घरी पण सर्वांना आवडल्या, मुलांना पण आवडल्या. तुम्ही पण सांगा, बनवून बघा, ट्राय करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात. वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी टाकलेल्या आहे. आता पुन्हा उन्हाळी रेसिपी टाकेन, आंब्याच्या चटण्या किंवा मेथी आंबा आणि झटपट आंब्याचं लोणचं. एक अगदी 5 मिनिटात बनणाऱ्या रेसिपीज, सगळ्या रेसिपी टाकेल बघा. मैत्रिणींनो, चकली हे बघा तळून कशी मोठी फुलून कुसार झालेली आहे. तुम्हाला रेसिपीज आवडल्या, लाईक, कॉमेंट, चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू.